जाऊ सांगू जाऊ जाऊ अरू रडायचं नाही मम्मीला ताप द्यायचं नाही जातो तर झालं येऊ बाहेर कुठे यायच्या तुला नाही नेत कपडे दे माझे तर मित्रांनो तुम्ही म्हणतात चल की एवढं सकाळ सकाळ मी कुठं चाललोय तर काय कारणामुळे मला पुण्याला जावं लागायला लागले पण काम महत्वाचं आहे आता आज सांगू इकडं आजारी आहे जायची तरी इच्छा नाही माझी पण काम असं आहे की म्हणजे जावंच लागतंय आपल्याला काम अजून काय द्यायचंय ब्रश ब्रश ते घेतलं टाकलं अय सानू सानूची काळजी घेऊ घेते पण ते तापच येते बाबा ते टेन्शन येते बाकी काय नाही परत एकदा दवाखान्यात नेऊ दे वाटलंच तर काय कर माहिती आहे हो आज आहे ना आज नाही तर उद्या आजचे दिवस औषध पाजून बघ जर का ताप आला तर मग आबीला घेऊन डायरेक्ट दवाखान्यात जायला तसंच करा वाटायला लागले कारण की 2-3 दिवस झालं कंटिन्यू ताप तिला घे राडा राहिली होती सानू काय आलं काय झालं काय झालं काय झालं परत दिसावरती करतो आरो जाऊ मी चाललोय पुण्याला ते जायचं म्हणते सानू तर खरं म्हणजे असं अडचणचं लवकर येऊ ये इकडे चल चल पुण्याला जाऊन लवकर येते काय करू म्हणजे लवकर येऊ लवकर येतो अजून मम्मीला ताप द्यायचा नाही सानूला पण ताप नाही द्यायचा भांडण नाही करायची काय कोणासोबत काय मी कामामुळे चाललोय पुण्याला येतो लवकर माघारी काय काय काही आतापासून किरकिर करणार दिवसभर असं अरे सानू मम्मीला ताप द्यायचा नाही मी पुण्याला चाललोय अजून रात्रीचं अंग गरम करून घ्यायचं नाही दिवसभर म्हणजे चांगलं आता नाही एवढं पक्की नाही आता नसते जात हो रात्रीच तिला म्हणजे जास्त होते काय माहिती काय काम एवढं महत्वाचं म्हणजे काय माहिती काम जे आहे ना मित्रांनो महत्वाचं आहे म्हणजे मला खरंच म्हणजे जायची इच्छा थोडी पण नाहीये कारण तर घरी लिकरू आजारी असलं तर असं जाऊच वाटत नाही कुठं मन पण नाही लागत पण नाहीलाच आहे माझं जावं लागतंय मला अरे इकडे बघ जाऊन येऊ का जाऊन येऊस तुला आजारी पडायचं नाही काय मम्मीला ताप द्यायचं नाही काय म्हणतोय तुला तिला सांगत तिला सारखी बाहेर पडती तू पण ये इकडे चल तुझा लाड कमी केलं वाटतंय तुला तुझा पण लाड तेवढा पण त्याला थोडं बारीक करून बसली तुझा पण लाड तेवढंच करतोय हा पप्पा जाणं लाड करताय का नाही नाही ना करत कुणाचा लाड करतोय बाबा बघा तिला पण डाऊट आहे तुम्ही तिचाच लाड करता तिला धरतो येतो उशीर व्हायला कधी येणार पण तुम्ही 2-3 दिवस लागतील आता मला 2-3 दिवस काम पण एवढं म्हणजे मग ये ना त्याच्यामुळे मी बाहेर पण झालंय मी बाहेर मी चाललोय आता होय आवडलंय त्यांचं आवडलंय माझ्या मोज राहिले सगळं मग मी तरी म्हणलं तुला पण सांगून पब्लिकला पण सांगू म्हणलं की जावं लागते अगं पडले जाऊ चल चला दमानं जावा म्हणून या लवकर माघारी 2-3 दिवसाला येतोय अजून पोरांची काळजी घे तुझी पण घे काळजी परत म्हणशील तुला नाही नाही बाबा आता काय आमची कशाला आम्ही घेतो आमची काळजी काय करायचं चल तिला बाहेर झालं चला अरे इथे या चल यार मम्मीला ताप देत बसून गाड्याचं बिडायचं नाही सानू येते का पुण्याला मी म्हणा पप्पाला पुण्याला गाडी पप्पा म्हणलं झालंय माझं जातो अजून सगळे सोडायला म्हणलं तुला सोडायला अरे काय ते सानू आजारी पडा राहिली सारखं ती काय जायची पण इच्छा नाही पण काय जावं लागतं काम असं आलंय जाणं पण तेवढं गरजेचं आहे असं नाही म्हणलं तरी जावं लागतं तिकडे काय कशात चालला काय सांगितलंय ना कसं सांगितलं झाल्यावर सांगा तर मित्रांनो मी कशासाठी चाललोय ही सगळं तुम्हाला म्हणजे पुण्यावरनं जाऊन आल्यानंतर मी सगळ्याविषयी सांगेल तुम्हाला अजून काम खरंच महत्वाचं आहे लेकरापेक्षा तर महत्वाचं नाही पण जावं लागतं जाणं लय गरजेचं आहे माझं पुण्याला आहे नाही सांग
घेऊन जायचं सानूला नको सानूला सानू आधीच आजारी आहे, फक्त सानूला सानूला घेऊन जाऊ सानूला मला सानू सानूला असतं जरा काम लवकर होईल रे हम्म? सानूला म्हंटल मी पण येते हाय ना विनू भैया नीट घे की तिला बसती अशी तू तिला येते असं भारी वाटतं तू इथे माझी तिघी येतो हाय का नाही तेवढंच मी तुम्हाला थांबतो की घ्यायचं मग तुम्ही चौघ जाऊ नये का हो? असंच म्हणलो जरा अजून एक काय बघ मी हल्ली कसं रात्रीचं तास होतो रात्रीचं जरा झोपून तू काय करते झोपली म्हणजे ते लक्षात देत नाही आवरात आता तुम्ही नसल्यावर मग मलाच बघावं लागणार ना तीच थांबून मी एकदा दोनदा उठून चेक करेन आणि करावंच लागते तिला गायला काळजी लागा बघा की कसं म्हणतात झोपली म्हणजे झोपते दिवसभर कोण बघतं मग पण रात्री झोपते नाही मग दिवसभर रात्री झोपायचं आणि दिवसा झोपायचं हा मग चालतं दिवसभरात तुम्ही बघायचं लेकरांना आहे का नाही असंच विनू म्हणलं मी मला लगेच येतं. ऐक की चेष्टाचा विषय नाही सिरियस आहे भैया? नीट तिच्याकडे लक्ष दे काळजी घे जरा 2-3 दिवस फक्त. घेते का कारण तर ताप चांगला नाही येणार माहिती तुला की चांगली आता गोष्ट माहिती. याच्यावरनंच अनुभव घेतलाय मी. जरा तापात जरा लक्ष दे तिचं पडल्या पाण्याने ते दुपारी पण जरा बघत जा दुपारी पण काय होतं गरमीनं हे होतंय ताप यायची शक्यता आहे तिला अजून आज वाटलंच तर आज जर का ताप आला ना आधी काय कर माहिती आहे हिला दवाखान्यात नेऊन आणायचं कारण तर ताप जर का नाही थांबला दवाखान्यात ती मला वाटलं सर फोन लावू बघू आपण काय बरं होय सानू आता मित्रांनो खेती बरोबर तिला म्हणजे काय होते माहिती आहे रात्री या टायमाला कसं काय काय माहिती आहे रात्री या टायमाला तिला ताप यायला लागला बरोबर 2 दिवस झाले रात्री म्हणजे 12 वाजले की ताप येते पुरीला म्हणजे असं ताप येते की बोलायचं काम नाही काल तर तिला किती 99.2 होतं ना दोन आता 99.2 होतं ना ह्याच्या आधी काय तर 100च्या पुढे गेलं तर तिला आणि मी औषध लवकरच पाजते ती कोर्स असते ना हम्म. डॉक्टर म्हणतात ते 2-3 दिवस पाजायचं असते मग बरोबर मी सकाळी दुपारी संध्याकाळी 6ला म्हणजे गॅप ठेवून पाजत असते आणि बरोबर मग ती औषधाचा ते असर संपला की मग तिला असं होतं तर ताप येतो असं होतं चला जाऊ होय शानू विरू भैया चल की मग जरा थोडी म्हणलं तुझी भरली आहे तुझे कपडे इकडे भरले होते भरली माझी बॅग गाडीत गेली काढते आहे दोघंच जाणार आहे आई बघतोय आता जाताना मित्र मित्र आहे ते इकडे कोण मित्र असं स्पष्ट बोलत जाओ अहो मित्रच म्हणायचं स्पष्ट बोलत जाओ पहा शिटा बिटा गाडी घेऊन जातो की 300 रुपये एक यायचं खायचं पियचं निघतंय आपलं कोण होतं हा तर मित्रांनो ही चेष्टा चालू आहे म्हणजे असं काय नाही की शिकविताचा काय नाही विषय तर चला नव्या घालत आता जातो पुण्याला विरू बाईची गाडी पुसून पण झाली चला आता सांगू जाऊ रडायचं नाही मम्मीला ताप द्यायचं नाही जातो तर झालं विरू बाहेर उभे यायच्या तुला नाही नेत बॅग ठेवायला लागलो जायचंय तुला जातो ऐकी दोघींकडे लक्ष दे ते लक्ष ए सानू जाऊ सानूला टेन्शन आलं तुम्ही जाता म्हटलं ए बरं नाही जाऊ ते जातो मी पण येतो लवकर आणि मला फोन कर काय काय म्हणजे असतील तापले पण ना फोन कर मला आधीला लगेच पाठवून देतो वाटलंच ना रिक्षा पाठवून देतो चल चल तुम्हाला सोडून देतो तर की दोघी परत नाही हवं तिथे पडून बिडली मी पाहिजे ना की दडपडी जावा तुम्हीच नीट जातो आम्ही चला तुम्हाला आता सोडतो घरी आलो यांना सोडून येऊन बाया घरी